स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर जागतिक रेडिओ दिवस हा 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे आणि या वर्षाची जी थीम आहे 2024 ची ती आहे रेडिओ अ सेंचुरी इन्फॉर्मिंग एंटरटेनिंग अँड एज्युकेशन। कारण आपला रेडिओ इन्फॉर्मेशन देते, आपल्याला मनोरंजन करून देते, त्या एज्युकेशन देण्याचं काम सुद्धा रेडिओच्या माध्यमातून होते। मग रेडिओचा शोध कोणी लावलेला होता? तर जी मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावलेला होता। म्हणून हा दिवस साजरा केला जातो। लक्षात असू द्या 13-13 असं सहज लक्षात ठेवा तुम्ही। त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिवस असतो, हा पॉईंट आपल्या सर्वांना माहित आहे। मात्र 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस असतो, हा पण पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। मग का बरं राष्ट्रीय महिला दिवस असतो 13 फेब्रुवारीला? कारण या दिवशी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस असतो। मग सरोजिनी नायडू कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या। त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल झालेल्या होत्या। स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि विशेष म्हणजे कानपूर येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या आणि त्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्षा ठरलेल्या होत्या। मात्र तशा जर पहिल्या महिला अध्यक्षा विचारल्या तर 1917 मध्ये कलकत्ता येथे अधिवेशन भरलं होतं, त्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या ॲनी बेझंट। मात्र भारतीय महिला पहिल्या अध्यक्षा कोण होत्या? तर त्या होत्या सरोजिनी नायडू। 1925 आणि पुढच्या वर्षी या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे हा प्रश्न इथे लक्षात ठेवा। तर बघा, भारताची गान कोकिळा कोणाला म्हटलं जाते? तर हे म्हटलं जाते लता मंगेशकर यांना। ओके, मात्र भारताची कोकिळा असं कोणाला म्हटलं जाते? तर ते म्हटलं जाते सरोजिनी नायडू यांना। ओके, आहे सरोजिनी नायडू। राज्यपाल पद हे सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपट आहे असे उद्गार सरोजिनी नायडू यांनीच काढलेले होते। ठीक आहे, सो या पद्धतीनं अशा पद्धतीनं डाटा कव्हर करत चला। त्यानंतर 30 लाख करोड मार्केट कॅपिटल असणारी पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे? तर ती ठरलेली आहे टाटा कंपनी। ओके, आणि बघा मार्केट कॅपिटल हे शेअर मार्केट संबंधित असते। तर शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर ती आहे सेबी। आता सेबी म्हणजे काय? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। आणि शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे सेबी हे संघटना करत असते। सेबीची स्थापना ही 12 एप्रिल 1988 मध्ये करण्यात आली होती आणि सेबीला जो वैधानिक दर्जा मिळाला तो 1992 मध्ये देण्यात आलेला होता। त्याच दरम्यान हर्षद मेहता घोटाळा 1992 हा सुद्धा झालेला होता। ओके, आणि मुख्यालय कुठे आहे सेबीचं? तर ते आहे मुंबईला आणि सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे माधवीपुरी बुच। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। त्यानंतर बिहारचे नव्यांदा मुख्यमंत्री कोण झालेले आहे? इथे नव्यांदा करा, नवे नाही। ठीक आहे, तर इथे नव्यांदा पाहिजे। ओके, सो बिहारचे नव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहे नितीश कुमार। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। म्हणजे ते बिहारचे 9 वेळा काय झालेले आहे? सीएम झालेले आहे। सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 243। आणि लक्षात असू द्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती ही राज्यपालामार्फत केली जाते कलम 164 अंतर्गत। मोस्ट एमपी करा हे माझ्याकडून कलम। मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात कोणत्या कलमाद्वारे? तर कलम 164। ओके, त्यानंतर लुपेक्स मिशन सध्या चर्चेमध्ये आहे। हे भारत आणि जपान दरम्यानचं मिशन आहे। मग लुपेक्सचा फुल फॉर्म होतो लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन। सो लुपेक्स हे चंद्रावर जाणारी एक मोहीम आहे ज्यामध्ये भारत आणि जपान आहे। त्यानंतर चंगे 6 नावाचं जे मिशन आहे चंद्र मोहीम हे चीन या देशाचं आहे। तर स्लिम मिशन जे चंद्र मोहीम आहे ते स्पेशल आहे जपान या देशाची। ओके, स्लिम म्हणजे काय? मग स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून। लक्षात, बरेच चंद्रयान मोहीम पाठवल्या जात आहे आणि चंद्रावर पोहोचणारा जपान हा जगातील 5वा देश ठरलेला आहे। ठीक आहे, 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामा हल्ला झाला होता जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि लक्षात घ्या त्याचा बदला म्हणूनच 26 फेब्रुवारी 2019ला भारतातर्फे बालाकोट एअर स्ट्राईक करण्यात आली होती, ज्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन बंदर। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे। तुकाराम पुरस्कार 2024 लक्षात असू द्या आध्यात्मिक क्षेत्रातील आपण सर्वोच्च पुरस्कार म्हणू शकतो महाराष्ट्रातील। तर डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना देण्यात आलेला आहे। ते आळंदी येथील आहे। ते मूळचे पारनेर तालुक्यातील आहे आणि पारनेर तालुका अहमदनगरमध्ये येतो। महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असणारा जिल्हा अहमदनगर आहे। सेनापती बापट यांचा जन्म पारनेर या ठिकाणी झाला होता अहमदनगरला। सेनापती बापट यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असे होते। ते पॅरिसला बॉम्ब प्रशिक्षणासाठी गेले होते। मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व 1921 ते 24 दरम्यान ते पांडुरंग महादेव बापट यांनी केलेलं होतं आणि मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व जरी सेनापती बापट यांनी केलेलं असलं मात्र पहिले सत्याग्रही शंकरराव देव होते। मोस्ट एमपी करा माझ्याकडून हा प्रश्न। ठीक आहे, आणि सोलापूरचे गोविंद पोतदार होते, ते जपानला बॉम्ब युद्ध घेण्यासाठी गेलेले होते। ठीक आहे, सो जपान आलं तर सोलापूरचे गोविंद पोतदार आणि पॅरिसला बॉम्ब युद्ध आलं तर सेनापती बापट हे नाव तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे।
चला, वैयक्तिक सत्याग्रही कोण कोण होते? 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रही चळवळ सुरू झाली होती. तर पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे आता आपल्यासाठी. आता हा जो पॉईंट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, की आंतरराष्ट्रीय न्यायालय. ठीक आहे, इंटरनॅशनल कोर्ट. तर याचे नवीन जे अध्यक्ष झालेले आहे ते झालेले आहे नवाज सलाम. आणि तुम्हाला देश विचारला जाईल कोणता, तर लेबनॉन लक्षात ठेवायचं आहे, मोस्ट टाइम करा. ठीक आहे, नवाज सलाम हे झालेले अध्यक्ष. तर उपाध्यक्ष झालेले आहे जुलिया नावाची महिला, ज्या की युगांडा या देशाची आहे. मग आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना केव्हाची आहे, तर ती आहे 1945ची. आणि मुख्यालय जे आहे ते आहे द हेग, नेदरलँड या ठिकाणी. वर्षाचा असतो, म्हणजे जे तिथले जे न्यायाधीश असतात त्यांचा कार्यकाळ हा 9 वर्षाचा असतो. आणि न्यायाधीशांची एकूण संख्या आहे तिथं 15. आणि ह्या 15मध्ये एक भारतीय व्यक्ती आहे आपले, ते आहे दलवीर भंडारी. दलवीर भंडारी यांची पुनर्नेमणूक करण्यात आलेली आहे. ओके, सो 9 वर्षाचा हा कालावधी असतो आणि एकूण न्यायाधीश 15 आहे. ठीक आहे, तर हे 2-3 पॉईंट सर्व लक्षात ठेवा, यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न असणार म्हणजे असणार. आता एक प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, कलम 131 आपल्या सर्वोच्च न्यायालयात संबंधित आहे, की भारतामध्ये जर वादविवाद झाले तर ते केंद्र राज्य सरकार वाद असले, राज्य सरकार वाद असले किंवा राष्ट्रीय निवडणूक संबंधित वाद असले तर ते डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयातच लढवले जातात कलम 131 नुसार. याला प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हटलं जाते. तर इंटरनॅशनल लेवलचे वादविवाद हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेतले जातात, लक्षात असू द्या. तर नॅशनल युथ प्रोग्राम 2024 हा 27वा होता प्रोग्राम. तर बघा, हा नाशिक या ठिकाणी पार पडलेला आहे. @ 2024. ठीक आहे, इथे 2047 करा. ठीक आहे, तर संकल्पना आहे विकसित भारत @ 2047, कारण 2047 पर्यंत आपल्याला विकसित व्हायचं आहे. घोषवाक्य आहे सक्षम युवा व समर्थ भारत. सुरुवात झाली आहे नॅशनल युथ प्रोग्रामची 1995 पासून आणि हा 27वा होता आणि मेन म्हणजे नाशिकला होता. ठीक आहे, भारतात 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर बघा, त्र्यंबकेश्वर नाशिक आहे, भीमाशंकर पुणे, परळी वैजनाथ बीड, औंढा नागनाथ हिंगोली आणि घृष्णेश्वर औरंगाबाद. ठीक आहे, जोड्या लावणीसाठी पाठ ठेवा. आणि विशेष म्हणजे औंढा नागनाथ हिंगोली या ठिकाणी बघा एक लायगो नावाची प्रयोगशाळा आहे, द लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ठीक आहे, म्हणजे गुरुत्वीय लहरींचा काय करणे, शोध घेणे, अभ्यास करणे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ही जगातील 3री प्रयोगशाळा आहे, यापैकी 2 अमेरिकेला आहे, 1 भारतामध्ये. सो याचं महत्त्व तुम्हाला समजू शकते. एक्झाममध्ये 100% प्रश्न येणार, तर या पद्धतीनं. आणि लायगो म्हणजे जी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मैं अटल हू हा चित्रपट अलीकडे प्रदर्शित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोणत्या अभिनेत्यानं केली, तर पंकज त्रिपाठी यांनी केलेली आहे आणि दिग्दर्शक आहे रवी जाधव. आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ हे कुठलं आहे, तर अमरावतीमधलं आहे आणि स्थापना 1983. इथले नवीन कुलगुरू झालेले आहेत तर मिलिंद अरविंद बारहाते. आणि संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरला असून ते 1923चं आहे. तर 2023मध्ये या विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. सो या पद्धतीनं अभ्यास असायला पाहिजे. भारतातील पहिले लहान प्राण्यांचे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे टाटा ग्रुपकडून. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. व्हाय भारत मॅटर्स हे बुक कोणी लिहिलेलं आहे, तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लिहिलेले आहे. जागतिक दाढ दिवस कधी साजरा केला जातो, तर बघा, जागतिक दाढ दिवस हा 10 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे या दिवसाची सुरुवात 2019 पासून झालेली आहे. मग कुणी सुरुवात केली होती, FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे त्या संस्थेने हा जागतिक दाढ दिवस साजरा करण्याची सुरुवात केलेली आहे 2019 पासून. आणि 10 फेब्रुवारी हा जागतिक दाढ दिवस असतो. मग 16 ऑक्टोबर 1945ला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना ही 16 ऑक्टोबर 1945ला झालेली होती. म्हणून 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, तर 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हे सर्व पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या. मग कर्बोदकामध्ये किती कॅलरीज असतात, तर कर्बोदकामध्ये कॅलरीज असतात 4, स्निग्ध पदार्थामध्ये 9 कॅलरीज असतात. तर प्रथिनेमध्ये किती कॅलरीज असतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर प्रथिने काय करतात, प्रथिनेमध्ये अमिनो आम्ल असतात आणि अमिनो आम्ल आपल्या शरीराची बांधणी करत असते. त्यामुळे हे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवा. तर बघा, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी करण्यात आलेली होती. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO ची स्थापना ही 7 एप्रिल 1948ला करण्यात आली होती. आणि WHOला 2023 मध्ये 75 वर्ष पूर्ण झालेले आहे, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि याचं मुख्यालयसुद्धा जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. WTOचं मुख्यालयसुद्धा जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना ही 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आलेली होती.
तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना आताच सांगितलं मी तुम्हाला 16 ऑक्टोबर 1945. मात्र याचं मुख्यालय आहे रोम, इटली या ठिकाणी. ओके, सो हे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर येते इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. स्थापना 1 मे 1919 मध्ये करण्यात आलेली होती. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. म्हणजे बघा, जास्त करून ज्या संघटनेचं मुख्यालय आहे ते जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणीच आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला शांततेचा नोबेल 1969 मध्ये मिळाला होता, त्याच्या स्थापनेच्या 50 वर्षानिमित्त. ओके, आणि 1 मे रोजी जागतिक कामगार दिवस असतो आणि 1 मेलाच आपला महाराष्ट्र दिवस असतो, कारण महाराष्ट्राची स्थापना 1960ला करण्यात आली होती. म्हणून प्रश्न पण विचारला जातो परीक्षेमध्ये की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आणखी कोणता दिवस असतो, तर जागतिक कामगार दिवस असतो. आणि 12 जूनला विश्व बाल कामगार विरोधी दिवस असतो. हा पण एक पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा. बालकामगार प्रतिबंधक कायदा हा 1986चा आहे. त्यानंतर जरा संबंधित आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाची लोखंडे यांना म्हटलं जाते. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सत्यशोधक समाज होता ज्याची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला झालेली होती. 150 वर्ष पूर्ण झाले आहे 2023 मध्ये. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. आणि सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू. 1877 मध्ये हे मुखपत्र कृष्णराव भालेकर यांनी काढलेलं होतं. तर दीनबंधूचे संपादक होते कृष्णराव भालेकर, पुणे या ठिकाणी. तर नारायण मेघाजी लोखंडे हे मुंबई येथे दीनबंधू हे वृत्तपत्र सांभाळत होते. तर दोन्ही पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतरत्न पुरस्कार अलीकडे डिक्लेअर झालेले आहे, सर्वांना माहीत आहे. 49वा भारतरत्न पुरस्कार कर्पूरी ठाकूर, जे की बिहारचे माजी मुख्यमंत्री आहे, यांना देण्यात आलेला होता. त्यानंतर 50वा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आलेला आहे. 51वा PV नरसिंहराव, 52वा चौधरी चरणसिंग, तर 53वा भारतरत्न पुरस्कार डॉक्टर MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. ओके, बघा मित्रांनो, एका वर्षी जास्तीत जास्त 3च भारतरत्न पुरस्कार दिले जातात. 1954 मध्ये पहिल्यांदा 3 व्यक्तींना देण्यात आला होता. 1999 मध्ये 4 व्यक्तींना देण्यात आला होता. तर आता एक रेकॉर्ड झालेला आहे की 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात हे 1954 मध्ये झाली होती. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, LPG म्हणजे होते लिबरायझेशन, प्रायव्हेटिलायझेशन अँड ग्लोबलायझेशन. सो 24 जुलै 1991ला हे धोरण राबवण्यात आलं होतं. कारण बघा, आताच आपण बघितलं की PV नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तेव्हा ते तत्कालीन पंतप्रधान होते भारताचे. तेव्हा अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि वाणिज्य मंत्री होते P चिदंबरम. सो नवे औद्योगिक धोरण म्हणजेच LPG धोरण हे 24 जुलै 1991चं आहे. पॉईंट लक्षात ठेवा, यावरती आपल्याला प्रश्न येणे अपेक्षित आहे. त्यानंतर आता बघा, अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. तर या ठिकाणी निवड समितीच्या ज्या सदस्य आहे त्या रवीना टंडन झालेल्या आहे. हा पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करावा. 19 वर्षाखालील महिलांच्या सॅफ म्हणजे जे अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारत आणि बांगलादेशांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर मग आता दक्षिण आशिया जर नाव आलं समोर, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, तर सार्क संघटना आपल्यासमोर येणार. कारण सार्क संघटना दक्षिण आशियासाठी काम करते. साऊथ एशियन म्हणजेच दक्षिण आशिया, हा एक पॉईंट लक्षात घ्या सर्वांनी. सो साऊथ एशियन असोसिएशन रिजनल कॉर्पोरेशन, ठीक आहे. सो साऊथ एशियनमध्ये सार्क आपल्याला लक्षात राहील. तर सार्क संघटनेची स्थापना ही 8 डिसेंबर 1985 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे काठमांडू, नेपाळ या ठिकाणी. ओके, आणि एकूण सदस्य देश आहे 8. 8वा सदस्य देश होता अफगाणिस्तान. आणि सार्क संघटनेमध्ये भारत देशसुद्धा सदस्य आहे. आता ऑलिम्पिक स्पर्धा 2024 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहे. कारण 2020ची ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो जपान या ठिकाणी झालेली होती. तर या ऑलिम्पिक स्पर्धेचं एक वैशिष्ट्य हे असणार आहे की जे सुवर्णपदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक देणार आहे त्यामध्ये आयफेल टावर जे आहे पॅरिसचं, त्याच्या लोखंडाचा तुकडा वितळून त्या मेडलमध्ये टाकणार आहे. त्यामुळे आयफेल टावर चर्चेमध्ये आहे सध्या, जे की पॅरिसचं आहे. पुढचा प्रश्न आहे, गुड गव्हर्नन्स डे 25 डिसेंबरला साजरा केला जातो. आता का बरं साजरा केला जातो? कारण दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झालेला होता. त्यामुळे त्यांची आठवण म्हणून गुड गव्हर्नन्स डे 25 डिसेंबरला साजरा केला जातो. मग बघा, एक सुशासन निर्देशांक असतो ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा रायगड ठरलेला आहे. 2nd नंबर आहे गोंदिया, 3rd नंबरवर आहे नाशिक. सो तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस कधी असतो? तर आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस हा 11 फेब्रुवारीला साजरा केला जातो.
आणि 2015 पासून हा दिवस साजरा केला जातो युनेस्को आणि UN वुमन या संस्थेमार्फत. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिसला आहे. मग आता आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कधी असतो, तर तो असतो 10 मार्चला. मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते, तर मिसाईल वुमन म्हणून टेसी थॉमस यांना ओळखले जाते. तर रॉकेट मॅन म्हणून के शिवन यांना ओळखले जाते, तर रॉकेट वुमन म्हणून रितू करिधाल यांना ओळखले जाते. सो R आणि R असं लक्षात ठेवा, रितू करिधाल, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही याच्यामध्ये. आणि मिसाईल वुमन म्हटलं तर टेसी थॉमस आणि रॉकेट वुमन म्हटलं तर रितू करिधाल. ओके, लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर अंडर-19 विश्वचषक क्रिकेट 2024 पार पडलेली आहे. तर यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला ऑस्ट्रेलियाने हरवलेला आहे मित्रांनो. ऑस्ट्रेलिया 4 वेळा विजेता आहे, मात्र भारत 5 वेळा होता, परंतु यावेळेला आपल्याला 6व्यांदा हे चषक जिंकता आलं नाही. तर ऑस्ट्रेलियाच्या टीमनं आपल्याला अंडर-19च्या क्रिकेट टीमनं आपल्याला हरवलेला आहे. सो विजेता ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता भारत. आणि ICC मेन्स वर्ल्ड कपही बघा आपल्याला ऑस्ट्रेलियानंच हरवलेलं होतं. सो आपण त्यांचा बदला घेऊ शकलो नाही. ठीक आहे. मोहन धारिया राष्ट्रीय निर्माण पुरस्कार 2024 सायरस पुनावाला यांना जाहीर झालेला आहे. सिरम इन्स्टिट्यूट पुणे ही त्यांची संस्था आहे आणि कोविशिल्ड नावाची जी लस आपण घेतलेली आहे ती सिरम इन्स्टिट्यूट पुणेनेच बनवलेली होती. कोवॅक्सिन नावाची लस भारत बायोटेक हैदराबादनं बनवलेली होती. सो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या, कोविड म्हणजे होते कोरोना व्हायरस डिसीज 2019 म्हणजे COVID-19. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवा. रुग्ण आढळला होता तो वुहान चीन या ठिकाणी आढळलेला होता कोरोनाचा रुग्ण. ठीक आहे, भारतामध्ये केरळ या ठिकाणी आला होता पहिल्यांदा. जगातील सर्वाधिक मतदार असणारा देश कोणता आहे, तर तो आहे आपला भारत देश. 96.88 कोटी मतदार आपल्या देशामध्ये आहे. मग आता मतदाराला तर आपला ऑब्वियसली केंद्रीय निवडणूक आयोग याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहणं अपेक्षित ठरते. तर स्थापना आहे 25 जानेवारी 1950 आणि म्हणूनच 25 जानेवारीला आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो. त्याच दिवशी राष्ट्रीय पर्यटन दिवस सुद्धा असतो. कलम 324 हे केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापनेची कलम आहे. भाग 15 मध्ये येतो आणि घटनात्मक आयोग आहे तो. आणि मुख्य निवडणूक आयुक्त आहे 25वे राजीव कुमार. आणि मुख्य निवडणूक यांचा जो कार्यकाळ असतो तो 6 किंवा वयाची 65 वर्षे इतका असतो. पहिले कोण होते मग मुख्य निवडणूक आयुक्त? सुकुमार सेन. आणि पहिल्या महिला कोण होत्या मुख्य निवडणूक आयुक्त? त्या होत्या VS रमादेवी. ओके, चला कळलं असेल तुम्हाला. त्यानंतर आणखी 2-3 पॉईंट लक्षात घ्या की जे आपले कॅग आहे, ठीक आहे, म्हणजेच महालेखा परीक्षक यांची कलम आहे 148. त्यांचा कार्यकाळ सुद्धा 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे असतात. आणि सध्या गिरीशचंद्र मुर्मू हे आपले कॅग आहेत. WHO बाह्य लेखा परीक्षकपदी त्यांची निवड झालेली आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. महान्यायवादी, मग महान्यायवादी संबंधित कोणती कलम आहे? कलम आहे 76. महान्यायवादी यांचा कार्यकाळ राष्ट्रपतीच्या मर्जीप्रमाणे असतो. साधारणतः तो 5 वर्ष इतका असतो. आणि सध्या कोण आहे आपले महान्यायवादी? R व्यंकटरमणी. तर हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी महान्यायवादी असतात. ठीक आहे, भारत सरकारचे वकील म्हणून ते काम करतात. आणि कोण आहे? R व्यंकटरमणी. आणि असंच एक राज्याच्या लेवलवर पद असते ते म्हणजे महाधिवक्ता. आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहे बिरेंद्र सराफ आणि कलम आहे 165. लक्षात असू द्या. ओके, चला, हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. बिरेंद्र सराफ पाठ ठेवा आपले महाधिवक्ता. त्यानंतर शेवटचे प्रश्न बघूया मित्रांनो. आणि तुम्हाला पर्टिक्युलर नॉलेज हे आपलं यूट्यूब चॅनल कसं वाटते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. डेली व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यात आलेली आहे. आणि ही शपथ वरुण घोष यांनी घेतलेली आहे. तुम्हाला विचारलं जाईल कोणत्या देशामध्ये, तर ऑस्ट्रेलिया. विधा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 रवींद्र शोभणे यांना देण्यात आलेला आहे. ते 97वे अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष होते. अमळनेर जळगाव या ठिकाणी हे संमेलन पार पडलेलं आहे. आणि कतारमधील 8 भारतीय नौदल अधिकारी यांची सुटका करण्यात आलेली आहे. आता COP28 दुबई संयुक्त अरब अमिरात. ठीक आहे, आणि COP29 होती बाकू अझरबैजान या ठिकाणी होणार आहे. आणि COP27 वर प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. शर्म अल शेख या ठिकाणी ही परिषद पार पडली होती. इजिप्त. Long-3 नावाचं जे रॉकेट आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे, तर ते लॉन्च केलेलं आहे चीन या देशाने. ओके, आणि चीन या देशानेच एक चंगे 6 नावाचं जे मिशन आहे ते लॉन्च केलेलं आहे, जे की चंद्रयान संबंधित आहे. चंगे 6 लक्षात ठेवा. आणि जिलॉंग-3 रॉकेट जर म्हटलं ते पण चीन या देशाचं आहे. त्यानंतर पहा, भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे त्याला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जाते. त्याचप्रमाणे एक लॅक आहे ज्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हटलं जाते. तर पाकिस्तानच्या दरम्यान जे आहे त्याला लॉक म्हटलं जाते, लाईन ऑफ कंट्रोल. आणि हे जे आहे ते आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. तर हा फरक लक्षात ठेवा. हँड इन हँड नावाचा युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान असतो, तर तो आहे भारत आणि चीन. हा पण आपल्याला प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील अंतराळ संस्था दिलेल्या आहे. जसं रॉसकॉस्मॉस ही रशियाची अंतराळ संस्था आहे.
नासा 1958ची आहे, जी की अमेरिका या देशाची अंतराळ संस्था आहे. त्यानंतर आहे युरोपियन स्पेस एजन्सी, जे की युरोपियन युनियन या कंट्रीची आहे. त्यानंतर जाक्सा जपान आणि इस्रो आहे आपल्या भारताची. ओके, मग इस्रोची स्थापना आपल्याला माहीत पाहिजे. इस्रोचा फुल फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला बेंगळुरू या ठिकाणी झालेली होती. लक्षात असू द्या, त्याचं जे मुख्यालय आहे ते आहे बेंगळुरू या ठिकाणी आणि सध्याचे जे अध्यक्ष आहे ते आहे एस सोमनाथ. त्यानंतर भारोस म्हणजे होते भारत ऑपरेटिंग सिस्टीम, सध्या चर्चेमध्ये आहे. तर काय आहे हे भारोस? तर भारोस हे जे आहे ते आहे ऑपरेटिंग सिस्टीम. याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो, भारत ऑपरेटिंग सिस्टीम. आणि बघा हे कुणी बनवलेली आहे? तर ही बनवलेली आहे IIT मद्रासने. आता IIT मद्रास जे स्टुडंट लक्षात असू द्या, यांनी विदेशाबाहेर IIT कॅम्पस काढलेला होता. तो काढलेला आहे झांझिबार टांझानिया या ठिकाणी. ओके, आणि कॅम्प्युटरमध्ये जे सिस्टीम असते ते असते बायनरी सिस्टम, जे की 0 ते 1 दरम्यान असते. हा एक पॉईंट एक्स्ट्रा लक्षात ठेवा. सौर ऊर्जेचा वापर करून समुद्रातील पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्याचं काम IIT मद्रासनेच केलेलं होतं. सो IIT मद्रास खूप चर्चेमध्ये आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. संगणकाचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला होता. लक्षात असू द्या. त्यानंतर WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेबचा शोध टिम बर्नर्स-ली यांनी 1989 मध्ये लावलेला होता. आणि टिम बर्नर्स-ली यांना फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जाते. लक्षात असू द्या. त्यानंतर संगणक साक्षरता दिवस कधी असतो? तर हा असतो 2 डिसेंबरला. भारत देशातील इंटरनेट सुविधा कधी सुरू झाली? म्हणजे आपल्या देशामध्ये इंटरनेट कधी सुरू झालं? 15 ऑगस्ट 1995ला, जे की VSNL द्वारे सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे. विदेश संचार निगम लिमिट 1986 आणि एक BSNL आहे भारत संचार निगम लिमिटेड, ते 2000चं आहे. मग भारतात अलीकडे 5G सेवा कोणी सुरू केलेली आहे? तर बघा ह्याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर 5G सुरुवात आपल्या इथं कधी झाली? 1 ऑक्टोबर 2022ला दिल्ली या ठिकाणाहून आपल्या इथे 5G सेवा सुरू झालेली आहे. तर जी म्हणजे होते जनरेशन. लक्षात असू द्या. त्यानंतर जागतिक विज्ञान दिवस. आता जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर हा 10 नोव्हेंबरला साजरा केला जातो. मात्र राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पण आपण हा प्रश्न इथे का घेतलेला आहे? कारण 28 फेब्रुवारी तर यायचीच आहे, कारण आता 2024ची थीम डिक्लेअर झालेली आहे, म्हणून आपण हा दिनविशेष घेतलेला आहे. 28 फेब्रुवारी आल्यावर आपण हा दिनविशेष डिस्कस करणारच आहे. तर थीम आहे या वर्षाची इंडिजिनियस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत. मोस्ट IMP करा, विकसित भारत शब्द लक्षात ठेवा. आणि 28 फेब्रुवारी 1928ला रमन इफेक्टचा शोध लावण्यात आलेला होता CV रमन यांच्याद्वारे, आणि त्यांना 1930 मध्ये नोबेलसुद्धा मिळालेला होता. त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट वाटतो हा, याच्यावरती तुम्हाला 100% सांगतो प्रश्न येणार. फिक्कीची स्थापना कधीची आहे? 1927. पण फिक्कीचे अलीकडे जे अध्यक्ष झालेले आहे नवीन प्रमुख, ते झालेले आहे अनिश शहा. आणि BBC म्हणजे होते ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, तर याचे जे अध्यक्ष झालेले आहे, याचे अध्यक्ष झालेले आहे समीर शहा. इथे आहे अनिश शहा आणि इथे आहे समीर शहा. तर हे दोन्ही ऑप्शन परीक्षेत असू शकतात. सो फिक्की म्हटलं तर अनिश शहा आणि BBC म्हटलं अध्यक्ष तर समीर शहा. आता BCCIचे सचिव कोण आहे? ते आहे जय शहा. आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या अलीकडेच ते अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे जय शहा यांचे. ते BCCIचे सचिव आहे. BCCIचे अध्यक्ष म्हटलं तर रॉजर बिन्नी आहे. आणि आशियाई क्रिकेट परिषद जी आहे याचं मुख्यालय कोलंबो श्रीलंका या ठिकाणी आहे. त्यामुळे हे सगळे शहा तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर कृष्णात खोत यांना जाहीर झालेला आहे. त्यांची कादंबरी आहे रिंगाण. मोस्ट IMP करा. आणि त्यांचे काही पुस्तकं मी तुम्हाला इथे देतो. गावठाण, रौंदाळा, झडझिंबड, धूळमाती, नांगरल्या विना भुई हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. मोस्ट IMP करा. आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकते. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेमध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये सुरू करण्यात आली होती, पुणे या ठिकाणी. आणि ती सुरू करण्यात आली होती 1 जानेवारी 1848ला महात्मा फुले यांच्याद्वारे. ओके, मोस्ट IMP करा. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 कोणत्या क्षेत्रात दिला जातो? संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो. आणि यावर्षी तो शशिकांत मुळे यांना देण्यात आलेला आहे, ज्यांना नाना या टोपण नावाने सुद्धा ओळखलं जाते. पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे होते. तर प्रभा अत्रे ह्या सुद्धा किराणा घराण्याच्या आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार आहे पद्मविभूषण 2022, पद्मभूषण 2002 आणि पद्मश्री आहे 1990. सो प्रभा अत्रे लक्षात असू द्या, किराणा घराणे, कारण यावरती प्रश्न येऊ शकतो. मग काही महत्त्वाचे पुरस्कार दिलेले आहे. ग्रॅमी या अगोदर राज्यसेवेमध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे की ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? संगीत क्षेत्रात. आबेल पुरस्कार गणित क्षेत्रात दिला जातो.
प्रित्झर पुरस्कार वास्तुकला क्षेत्रात दिला जातो, ऑस्कर पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रामध्ये, तर पुलित्झर आहे पत्रकारिता, प लक्षात ठेवा. आणि बुकर पुरस्कार जो दिला जातो तो दिला जातो साहित्य क्षेत्रामध्ये. मोस्ट टाइम पी करा, तुम्हाला यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन 2024 कुठे पार पडलेले आहे, तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुनं नाव आहे औरंगाबाद या ठिकाणी पार पडलेलं आहे. अध्यक्ष होते हबीब भंडारे आणि हे 10 फेब्रुवारीला भरलेलं होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. भारताचे पहिले फास्ट बॉलर जे जगाच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचलेले आहे ते आहे जसप्रीत बुमराह. आणि महत्त्वाचं म्हणजे T20, ODI म्हणजे वन डे क्रिकेट जे आहे, ठीक आहे, इनिंग्स, ठीक आहे, आणि एक आहे टेस्ट क्रिकेट, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये फर्स्ट नंबरवर जाणारे ते पहिलेच खेळाडू आहे जसप्रीत बुमराह. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात प्रथम क्रमांकावर पोहोचणारा देश कोणता आहे, तर तो आहे चीन. 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिवस असतो. आता अक्षय ऊर्जा म्हणजे काय? नवीकरणीय अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अक्षय ऊर्जा होते सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, समुद्राच्या लाटा, ज्या कधीही न संपणारे आहे त्याला म्हणायचं अपारंपरिक, नवीनीकरणीय किंवा अक्षय ऊर्जा. मात्र जे संपणारे आहे नैसर्गिक वायू, खनिज तेल, दगडी कोळसा हा कधी ना कधी संपणार आहे, याला पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणायचे. आणि यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. सो लक्षात ठेवा, पारंपरिक आणि अपारंपरिक. अपारंपरिक म्हणजे कधी न संपणारे आणि पारंपरिक म्हणजे संपणारे. ठीक आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे? 1 कोटी घरावर सौर पॅनल लावले जाणार आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, 1 कोटी घरावर. आणि सौर सिटी सांची मध्य प्रदेश त्या ठिकाणी आहे. सौर सिटी सांची मध्य प्रदेश, सौर सिटी सांची मध्य प्रदेश आणि सौर ग्राम आहे मोढेरा गुजरात. लक्षात असू द्या. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली सौर बोट कोणत्या नदीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? शरयू नदी, जे की अयोध्यामध्ये येते. नंतर आहे कोरोना म्हणजे होते कोविड-19. कोरोना व्हायरस डिसीज 2019मध्ये आलेला होता. 30 डिसेंबर 2019ला वुहान चीन या ठिकाणी हा रुग्ण सापडलेला होता. तर 31 जानेवारी 2020ला भारतामध्ये पहिला रुग्ण सापडलेला होता. ह्या तारखा बरोबर आहे का? एकदा चेक करून घ्या. आणि पहिला रुग्ण पुण्यामध्ये महाराष्ट्र या ठिकाणी सापडलेला होता. सर्वाधिक काळ अंतराळात राहणारे व्यक्ती कोण ठरलेले आहे? ते ठरलेले आहे ओलेग कोनेनेन्को. आणि लक्षात घ्या, हे रशियाचे आहे. त्यांनी किती दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केलेला आहे ते नक्की सांगा. मला वाटते ते जून 2024पर्यंत अंतराळात राहणार आहे. एकदा तुम्ही हे चेक करून घ्या. आणि याआधी गोन्नाडी पडलका 878 दिवस राहिलेले होते अंतराळामध्ये, ते पण रशियाचेच आहे. अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते? युरी गागरिन, जे की रशिया या देशाचेच आहे. ओके, सो या पद्धतीनं रशिया सहज लक्षात राहते. मात्र चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती कोण आहे? तर ते आहे नील आर्मस्ट्रॉंग, जे की अमेरिका या देशाचे आहे. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर भारतातील माता मृत्यू दर. आता माता मृत्यू दर म्हणजेच MMR किती लोकसंख्येमागं मोजला जातो? तर 1 लाख जिवंत बालकाच्या जन्मामागे माता मृत्यूदर मोजला जातो. मग 2000मध्ये हे प्रमाण 384 होतं. 1 लाखामागं 384 इतकं होतं. परंतु आता 2020मध्ये हे प्रमाण 103 इतकं झालेलं आहे. म्हणजे माता मृत्यूदर आता कमी होत आहे, सुधारणा होत आहे. ओके, आता शेवटचे काही पॉईंट्स बघा. कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा जगातला पहिला देश भारत होता 1952. भारताचे पहिले लोकसंख्या धोरण 16 एप्रिल 1976 आहे. दुसरे लोकसंख्या धोरण होतं फेब्रुवारी 2000चं. आणि हेच धोरण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यानंतर कोणतंही लोकसंख्या धोरण डिक्लेअर करण्यात आलेलं नाही आहे. मग 2000च्या लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट आहे हम दो हमारे दो, हे घोषवाक्य होतं. माता मृत्यूदर 1 लाख जिवंत बालकाच्या जन्मामागं 100पर्यंत कमी करायचं होतं. तर बालमृत्यूदर 1000 मागं 30पर्यंत कमी करायचा जो आहे. तो जनन दर जो आहे स्टुडंट, तो 2.1 आपल्याला इतका करायचा होता. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाचं टार्गेट होतं 2045. आता हे किती करण्यात आलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला. सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन करण्याचं लक्ष कोणतं वर्ष ठेवलेलं आहे? 2047, कारण आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. सो सिकल सेल ॲनिमिया जो प्रोग्राम आहे हा शहडोल मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. आणि त्या ठिकाणी हे टार्गेट ठेवलेलं आहे की 2047पर्यंत आपण ॲनिमिया मुक्त होऊ. ॲनिमिया हा रोग लोहाच्या अभावी होतो, लक्षात असू द्या. सो महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर वनभूषण हा पुरस्कार जाहीर करणारे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य. आता वनभूषण पुरस्काराची रक्कम किती असणार आहे मग? तर ती असणार आहे 20 लाख. मात्र महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची रक्कम किती आहे?
तर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची राष्ट्रभूषण पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख। मग आता जो वनभूषण पुरस्कार नवीन निर्माण होत आहे त्याचा उद्देश काय आहे मग की वन व वन्यजीव संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि मग पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला होता तर रतन टाटा यांना मिळालेला आहे। हा पण महाराष्ट्र सरकारने अलीकडेच घोषित केलेला आहे। राष्ट्रभूषण या पुरस्काराबद्दल सांगायचं जर झालं तर महाराष्ट्र भूषण पहिला पुरस्कार 1996 मध्ये देण्यात आला होता पु ल देशपांडे यांना। तर पहिल्या महिला ठरलेल्या होत्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या 1997 मध्ये लता मंगेशकर। दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। आणि अलीकडचे अवॉर्ड लक्षात असू द्या। 2023 चा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला, 2022 चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, तर 2021 चा आशा भोसले यांना जाहीर झालेला आहे। सो अशी इन्फॉर्मेशन पाठ ठेवा। आता हा पुरस्कार वन व वन्यजीव संवर्धनासाठी दिला जाणार आहे। तर मी काही महत्त्वाचे ॲक्ट तुमच्यासाठी इथं आणलेले आहे ते पाठ करून घ्या सर्वांनी। वन्यजीव कायदा 1972, वन संरक्षण कायदा 1980चा आहे। पर्यावरण संरक्षण कायदा म्हटलं तर छानसी, पर्यावरण छान असते छानसी असं लक्षात ठेवा। राष्ट्रीय वन धोरण 1988, ठीक आहे। आणि वन महोत्सव कधी सुरू झाले भारतामध्ये 1952 पासून सुरू झालेले होते, ठीक आहे। आणि जागतिक वन दिवस हा 21 मार्चला असतो। तर अशा पद्धतीने हे करंट अफेअर कव्हर करायचं असते विषयाशी रिलेटेड, म्हणजे तुमचा जेणेकरून प्रश्न बरोबरच येईल। चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तमिळ झागावेत्री गजगम हा जो पक्ष तयार केलेला आहे, अर्थ आहे याचा तामिळनाडू विजयी पक्ष। तर हा पक्ष कोणी सुरू केलेला आहे तर थलपती विजय, जे दक्षिणकडचे भारतातील आपल्या देशाच्या दक्षिणेकडील जे स्टेट आहे तामिळनाडू, तिथले ते अभिनेते आहे, ओके, प्रसिद्ध अभिनेते आहे। तर तामिळनाडूला 2026 मध्ये विधानसभा निवडणुका ते लढवणार आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे। तामिळनाडू विधानसभेची सदस्य संख्या लक्षात असू द्या 234। त्यानंतर अलीकडेच पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे 2024चा। हा पुरस्कार PM नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे 19 फेब्रुवारीला। का बरं? कारण 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस असतो। तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस असतो। जन्म केव्हा झाला होता? 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्यावर। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगड या ठिकाणी झालेला होता। पहिला जिंकलेला किल्ला कोणता होता? तोरणा प्रचंडगड। हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवावा, ओके। त्यानंतर काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते ठरलेले आहे? तर बघा, महाराष्ट्राचे राज्यगीत ठरलेले आहे गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। तर 19 फेब्रुवारी 2023 पासून हे आपलं राज्यगीत झालेलं आहे। मग 1 मिनिट 41 सेकंदाचा याला काय लागतो? कालावधी। मग गीतकार कोण आहे गरजा महाराष्ट्र या गीताचे? ते आहे राजा बडे। संगीतकार आहे श्रीनिवास खडे आणि गायक आहे शाहीर साबळे। तर या पद्धतीने हे तिन्ही पॉईंट पाठ ठेवा। त्यानंतर 66वा ग्रॅमी अवॉर्ड। आता 66वा ग्रॅमी अवॉर्ड 2024 हा संगीत क्षेत्रात दिला जातो। हा प्रश्न पाठ ठेवा, कारण याच्या अगोदर आयोगानेच प्रश्न विचारला होता की राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारलेला होता की ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील आहे? संगीत, ओके, लक्षात असू द्या। जसं ऑस्कर चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जातो, ठीक आहे। बुकर पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो। तर पुलित्झर हा एक अवॉर्ड आहे, पुलित्झर पत्रकारितामध्ये दिला जातो। प लक्षात ठेवायचं, ओके। सो या पद्धतीनं आता ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात 1959 आणि लक्षात असू द्या अल्बम ऑफ द इयर कोणता ठरलेला आहे? मिडनाईट, टेलर स्विफ्ट यांचा। आता टेलर स्विफ्ट आपण नाव मागं पण चर्चेत पाहिलं होतं, यांना टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड भेटलेला आहे। अमेरिकेच्या पॉप सिंगिका आहे, पॉप सिंगर आहे, लक्षात असू द्या अमेरिकेच्या त्या पॉप सिंगर आहे कोण? टेलर स्विफ्ट। तिसऱ्यांदा ग्रॅमी अवॉर्ड प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती मागच्या वर्षी कोण ठरले होते? रिकी केज। यांच्यावर प्रश्न विचारलेला होता आणि प्रश्न होता की त्यांचा अल्बमचं नाव काय आहे? डिवाइन टाइड, ओके। सो यावर्षी कोणाला भेटला मग? शक्ती बँड ग्रुपला। याच्यामध्ये तबलावादक झाकीर हुसेन, व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन, शंकर महादेवन, ठीक आहे। त्यानंतर तालवादक सेल्वा गणेश विनायक रामन, या 4 व्यक्तींना देण्यात आलेला आहे आणि त्यांना मिळाला आहे बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम यासाठी, धिस मोमेंट यासाठी त्यांना हा देण्यात आलेला आहे। त्याशिवाय आणखी म्हणजे तबलावादक झाकीर हुसेन यांना आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांना पश्तो आणि ॲज वी स्पीक यासाठी सुद्धा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे। सो हे पॉईंट लक्षात ठेवा, ठीक आहे। मग बासरीवादक कोण आहे? राकेश चौरसिया। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ठरल्या? रितू बहारी, ओके। आणखी एक पॉईंट लक्षात घ्या, उत्तराखंड विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा रितू खंडारी। सो दोन्ही नावं सेम वाटत आहे, लक्षात असू द्या, ओके। रितू बहारी आणि हे रितू खंडारी, ठीक आहे। नावं सेम आहे, फक्त आडनाव वेगळं आहे, लक्षात ठेवा। आणि पहा, भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश विचारलं तर अन्ना चंडी केरळच्या।
पण भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश विचारलं तर लीला सेठ, ज्या की हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या मुख्य न्यायाधीश होत्या. आणि भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? फातिमा बीबी. अलीकडे यांचं निधन झालेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आजपर्यंत एकही महिला झालेल्या नाही आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. एकही महिला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश झालेली नाही आहे आतापर्यंत, लक्षात असू द्या. ओके, मग आता उच्च न्यायालयाचा विषय आला तर लक्षात असू द्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्याचं काम राष्ट्रपतीच करतात. मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ राज्यपाल देतात. हा एक पॉईंट लक्षात असू द्या, मोस्ट टाइम करा. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं रिटायरमेंटचं जे एज असते ते 62 वर्ष असते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं ते 65 वर्ष असते. ओके, चला, जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. 2024ची थीम आहे क्लोज द केअर गॅप. ठीक आहे. आणि चिल्ड्रन कॅन्सर डे असतो 15 फेब्रुवारीला. पेशीची अनियंत्रित वाढ होणे म्हणजेच कर्करोग होतो. आणि ब्लड कॅन्सर जो असतो त्याला ल्युकेमिया म्हटलं जाते. पांढऱ्या रक्तपेशीमुळे तो होतो. 31 मेला तंबाखू विरोधी दिवस असतो. प्राण प्रतिबंधित अधिनियम रद्द करणारा देश कोणता? हे न्यूझीलंड. हा प्रश्न पाठ ठेवा. ओके, तंबाखूमध्ये काय असते? मग निकोटीन असते. चिंचेमध्ये टार्टारिक, लिंबू संत्रामध्ये सायट्रिक, दुधामध्ये काय असते? कमेंट करा. दहीमध्ये लॅक्टिक. आणि एक लक्षात असू द्या, आपण व्यायाम केल्यावर आपण जेव्हा थकतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होत असते. हा पण प्रश्न आलेला आहे. टोमॅटो ऑक्झॅलिक, लक्षात असू द्या, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. अफू मार्फिन असते. तर चहामध्ये टॅनिन, कॉफीमध्ये कॅफिन असते, गव्हामध्ये ग्लुटीन आणि मुंगीमध्ये मिथेनॉइक आणि फॉर्मिक ॲसिड असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सायन्सचे प्रश्न आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते? मांगर, सातारा, जे की महाबळेश्वरपासून 8 ते 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे धुमाळवाडी, सातारा, हे पण साताऱ्याला आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार, हे पण साताऱ्याला आहे. तर हे तिन्ही गावं साताऱ्याला आहे, पण नावं वेगळ्या, लक्षात असू द्या. ओके, क्लिअर करून घ्या. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचं गाव आहे पारपोली, सिंधुदुर्ग. तर देशातील पहिलं फुलपाखराचं गाव कोणतं आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. त्यानंतर आहे फिफा वर्ल्ड कप 2026 कोणत्या 3 देशामध्ये होणार आहे? अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. ओके, एकूण संघ राहणार आहे 48. आणि या 3 देशाची एक संघटना पण आहे, नाफ्टा नावाची संघटना. ओके, इकॉनॉमिकचा अभ्यास चांगला असता तर नक्कीच तुम्हाला ही संघटना माहीत असेल. 1994ची नाफ्टा संघटना. ओके, महिला रोबोट अंतराळवीर योममित्रा, योम म्हणजे अंतराळ होते. ओके, सो योममित्र ही इस्रोने बनवलेली आहे. आणि लक्षात असू द्या, हाफ ह्युमॅनाइड आहे ते आहे. ओके, आणि इस्रो म्हणजे होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि स्थापना 15 ऑगस्ट 1969ची आहे इस्रोची. मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटक. अध्यक्ष कोण आहे? दावे एस सोमनाथ. ठीक आहे, काही ठिकाणी 11वी दिलेली आहे, ती तुम्ही एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. आणि गगनयान मिशन कधी लॉन्च करणार आहे आपण? 2025-26 मध्ये. 3 व्यक्तींना आपण अंतराळात पाठवणार आहे. त्यापूर्वी आपण योममित्र नावाचा रोबोट पाठवणार आहे, जो की महिला रोबोट आहे. ओके, चला, आणि शेवटचे प्रश्न बघून घ्या. लडाख व जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश 31 ऑक्टोबर 2019ला निर्माण झाले होते. ठीक आहे, हे आपल्याला माहीत आहे. आणि कलम 370 रद्द झाली होती 5 ऑगस्ट 2019ला. मात्र आता लडाख या राज्याने स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे. आणि त्यांची आणखी एक मागणी आहे की परिशिष्ट 6 मध्ये लडाखचा समावेश करावा. परिशिष्ट 6 मध्ये सध्या 4 राज्य आहे, आसाम, मेघालय, मिझोराम, आमे, मित्री. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आता लडाख म्हणत आहे की आमचा पण समावेश परिशिष्ट 6 मध्ये करावा. ओके, तर या पद्धतीने हे पाठ ठेवा. परिशिष्ट एकूण 12 आहे सध्या घटनेमध्ये. मग परिशिष्ट 1 काय आहे? संगवतीचा भूप्रदेश. परिशिष्ट 2 मध्ये काय आहे? वेतन व भत्ते. परिशिष्ट 3 मध्ये येते शपथ. परिशिष्ट 4 मध्ये येते राज्यसभेच्या जागा. परिशिष्ट 5 मध्ये येते 4 राज्य वगळून अनुसूचित क्षेत्रे. 6 मध्ये येते 4 राज्य आमे मित्री, जे मी तुम्हाला सांगितलं. 7 मध्ये येते सूचा. 8 मध्ये येतात भाषा, ज्या की आता 22 आहे टोटल. 9 मध्ये येते जमीन महसूल कायदे. 10 मध्ये येते पक्षांतर बंदी. 11 मध्ये येते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आणि 12 मध्ये येते शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, एकदा व्हिडिओ बॅक करून तुम्ही हा पॉईंट कव्हर करून घ्या. ओके, आणि भारतरत्न पुरस्कार 2024 1954 पासून भारतरत्न पुरस्कार दिला जातो. तर हा 50वा पुरस्कार भेटलेला आहे भारतरत्न पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना. आणि 49वा अवॉर्ड भेटलेला होता कर्पूरी ठाकूर यांना. ओके, सो या पद्धतीने हे इन्फॉर्मेशन पाठ ठेवा. ठीक आहे, तर आता सांगा हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक करायचं आहे आणि मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. टेक केअर, थँक्यू सो मच. महिला आयोग. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोगासंबंधित जो कायदा करण्यात आलेला होता
तो 1990 मध्ये करण्यात आलेला होता आणि स्थापना जी झाली होती राष्ट्रीय महिला आयोगाची ती 31 जानेवारी 1992 मध्ये झालेली होती। म्हणजे कायद्यानंतर 2 वर्षांनी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन झालेला होता। तर तत्कालीन पहिल्या महिला अध्यक्षा कोण ठरलेल्या होत्या, तर त्या ठरलेल्या होत्या जयंती पटनायक आणि आयोगाने यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे। मग सध्या कोण आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, तर त्या आहे रेखा शर्मा। याचप्रमाणे आणखी हा पण प्रश्न पेपरमध्ये विचारलेला होता की शी इज अ चेंज मेकर हे अभियान कोणाचं आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगाचं आहे। मग आता राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990चा 1992 मध्ये स्थापना, तर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा राज्य महिला आयोगाची स्थापना केली। म्हणजे राज्य महिला आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य होतं। ओके, आणि ते 1993ला, लगेच 92 नंतर दुसऱ्या वर्षी 1993 मध्ये। आणि तत्कालीन जे मुख्यमंत्री होते ते होते शरद पवार आणि सध्या ज्या अध्यक्ष आहे त्या आहे रुपालीताई चाकणकर। सो हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात द्या। ओके, त्यानंतर अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 डिक्लेअर झालेला आहे आणि हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर हा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालेला आहे। त्यांच्या वयाच्या 75व्या वर्षी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। जसा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न अवॉर्ड, त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण। मग आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुरुवात केव्हा झाली, 1996। ठीक आहे, लक्षात असू द्या। आणि जे रक्कम दिली जाते ती आहे 25 लाख। ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, अगदी बरोबर। आणि पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना 1996 मध्ये मिळालेला होता। दुसरा पुरस्कार लता मंगेशकर यांना देण्यात आलेला होता, लक्षात असू द्या। म्हणजेच लता मंगेशकर ह्या पहिल्या महिला होत्या ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला होता। मग आता पहिला पुरस्कार ज्यांना मिळालेला होता ते म्हणजेच पु ल देशपांडे यांना, तर लक्षात असू द्या त्यांचे काही गाजलेले पुस्तक आहे बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली याप्रमाणे। ओके, 22चा पुरस्कार मिळालेला होता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना, तर 2021चा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला होता। ओके, लक्षात असू द्या। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी झोपडपट्टी आहे जी की मुंबई या ठिकाणी आहे, लक्षात असू द्या। सध्या चर्चेमध्ये आहे हा पॉईंट, त्यामुळे मी इथे कव्हर केलेला आहे। त्यानंतर नागरिकत्व कायदा, लक्षात असू द्या। आता सध्या नागरिकत्व कायदा चर्चेमध्ये आहे, तर का आहे त्या संबंधित आपण इन्फॉर्मेशन बघूया। तत्पूर्वी एक बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा विषयातील की नागरिकत्वासंबंधित तरतूद आपल्या भारतीय घटनेच्या भाग 2 मध्ये देण्यात आलेली आहे। ओके, कलम 5 ते 11 पर्यंत नागरिकत्वासंबंधित तरतुदी आहे आणि कलम 5 हे नागरिकत्वासंबंधित येते। मग नागरिकत्वासंबंधित कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर फक्त संसदेला आहे, लक्षात असू द्या। राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार नाही आहे नागरिकत्वासंबंधित। ओके, मग संसद जे नागरिकत्वासंबंधित कायदे करते कोणत्या कलमानुसार करते असा थेट प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर कलम आहे 11, लक्षात असू द्या। मग नागरिकत्व कायदा पहिल्यांदा 1955 मध्ये संसदेने केला होता कलम 11 नुसार आणि या कायद्यामध्ये आतापर्यंत साधारणतः 9 वेळा सुधारणा झालेल्या आहे आणि शेवटची सुधारणा आहे 2019 ची। कधी कधी झाले ते इथं दिलेले आहे, पण एवढे लक्षात ठेवण्याची काही गरज नाही। 19 आणि 15 लक्षात ठेवा शेवटचे 2 बदल, कारण आता सध्या CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट सध्या चर्चेत आलेला आहे, जो की नागरिकत्व सुधारणा कायदा 19चा होता। या कायद्याअंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतामध्ये हिंदू धर्मातले लोक, बौद्ध धर्मातले लोक, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि जैन यांना भारतात नागरिकत्व मिळवून देण्याची तरतूद होती। आणि पूर्वी जी नागरिकत्व मिळवण्यासंबंधित तरतूद होती ती होती 11 वर्ष, ती 11 वर्षावरून 5 वर्ष इतकी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा कायदा आता सध्या चर्चेमध्ये आहे, कारण लवकरच याची अंमलबजावणी होऊ शकते। आणि या कायद्याविरोधात ठराव मंजूर करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे केरळ, लक्षात असू द्या। आणि कलम 131 आहे मित्रांनो, जी की प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येते। केंद्र आणि राज्यामध्ये जर काही वादविवाद असले तर कलम 131 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये केस लढल्या जाते, हा पॉईंट लक्षात असू द्या। ओके, सो आता नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग 1955च्या कायद्याने सांगितले आहे बरं का, घटनेमध्ये नाही आहे ते 1955च्या कायद्यामध्ये आहे, पॉईंट लक्षात ठेवा। आणि नागरिकत्व रद्द होण्याचे 3 मार्ग, तर ते 5 मार्ग आपल्याला विचारले जातात। एक आहे जन्मतत्वाद्वारे, वंशतत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे आणि एक आहे प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे। आणि रद्द कसं होऊ शकते, जर आपण स्वतः नागरिकत्वाचा त्याग केला किंवा दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतल्यास, आणि तिसरं आहे नागरिकत्व काढून घेऊ शकते। ठीक आहे, तर आता लक्षात घ्या महत्त्वाचं आहे की तर आपल्या इथं नागरिकत्व एकेरी आहे की दुहेरी आहे, तर ती आहे एकेरी पद्धतीचं नागरिकत्व आणि ते आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे। अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा। नंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार यावर्षी कोणाला भेटलेला आहे 26 जानेवारीला,
तर यामध्ये फर्स्ट क्रमांक पटकावलेला आहे ओडिशाने, सेकंड गुजरात आणि थर्ड नंबरवर आहे तामिळनाडू. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर सेमीकंडक्टर धोरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर गुजरात. आता दुसरं आहे ओडिशा, तिसरं तामिळनाडू आणि अलीकडे चौथं राज्य ठरलेलं आहे उत्तर प्रदेश. तुम्ही फर्स्ट नंबरचा पाठ ठेवा कारण यावरती प्रश्न येऊ शकतो. आता 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक संरक्षक दल स्थापन केला जातो कारण स्थापना झाली होती 1 फेब्रुवारी 1977 आणि सध्याचे जे महासंचालक आहेत ते आहे VS पठानिया. ओके, सो व्यवस्थित पाठ करून घ्या. त्यानंतर भारतीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024ला अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. पूर्वी अर्थसंकल्प 28 एप्रिलला मांडला जात होता, 28 फेब्रुवारीला मांडला जात होता, परंतु 2017-18 पासून तो 1 फेब्रुवारीला मांडला जातो. यावर्षी जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे आणि त्यांनी एकूण 6व्यांदा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. मग केंद्राची बजेट संबंधित कलम कोणती आहे 112. घटनेमध्ये बजेट हा शब्द नाही तर आर्थिक वित्तीय विवरणपत्र आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि राज्याचं बजेट जर म्हटलं तर कलम 202, 112 आणि 202 पाठ ठेवा. याचप्रमाणे एक लेखानुदान शब्द चर्चेमध्ये होता घटनेमध्ये. मी माझ्याकडून मोस्ट IMP करा. लेखानुदाना संबंधित कलम आहे 116. लिहून घ्या. लेखानुदान म्हटलं तर 116. तर तुम्हाला जर विचारलं की पूरक अनुदान, अतिरिक्त आणि अधिक अनुदान तर याची कलम आहे 115. ओके, एक असते विनियोजन विधेयक, लक्षात असू द्या. एक असते विनियोजन विधेयक, लक्षात असू द्या. विनियोजन विधेयक याची कलम आहे 114. ठीक आहे. लेखानुदान किती सांगितले 116 आणि पूरक आणि अतिरिक्त सांगितलं मी 115. या पद्धतीने ह्या कलमा पाठ करून घ्या, तुम्हाला प्रश्न दिसतील पुढे. भ्रष्टाचार इंडेक्समध्ये 2024मध्ये करप्शनमध्ये फर्स्ट नंबर कोण आलेला आहे 2023-24मध्ये तर तो आहे डेन्मार्क. म्हणजे डेन्मार्क इथं सर्वात कमी भ्रष्टाचार आहे आणि भारताचा क्रमांक लागतो 23. मागच्या वर्षी आपला क्रमांक 85 होता. म्हणजे आपली भ्रष्टाचारामध्ये आणखी घसरण झालेली आहे. म्हणजे आपल्या इथं भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे मित्रांनो. ओके, सो इंडियाचा रँक किती आहे 93. लक्षात असू द्या. मोस्ट IMP करा. 93 जो रँक आहे आपला तो 2023मध्ये आहे. सो 3-3 असं लक्षात ठेवून द्या तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर बुक निर्देशांकामध्ये मग 111 आहे आपला. हेनले पासपोर्टमध्ये 80वा लागतो. हॅपीनेस आणि पीसमध्ये सेम आहे 125वा. 126वा क्रमांक लागतो. तर प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 161वा क्रमांक लागतो. सगळे इंडेक्स एका ठिकाणी दिलेले आहे, व्यवस्थित कव्हर करून घ्या. त्यानंतर झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण झालेले आहे चंपई सोरेन. यापूर्वी हेमंत सोरेन होते, लक्षात असू द्या. मग आता ईडीने चौकशी केलेली आहे त्यामुळे मी हा पॉईंट कव्हर केलेला आहे. ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट होते. ठीक आहे. आणि स्थापना 1 मे 1956. मुख्यालय दिल्ली आणि प्रमुख आहे राहुल नवीन. मग ईडी काम कोणतं करते तर आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणे. CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन स्थापना 1 एप्रिल 1963. याला 2023मध्ये 60 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे CBIचं, त्यामुळे हा पॉईंट पाठ ठेवा. मुख्यालय दिल्लीला आहे. प्रमुख आहे प्रवीण सूद आणि के संतानम समितीनुसार CBIची स्थापना झाली होती. ठीक आहे. तर लक्षात असू द्या ईडी आणि CBI मोस्ट IMP करा. माझ्याकडून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आणि रॉ आहे रिसर्च ॲनालिसिस विंग, जिची स्थापना 1968, मुख्यालय दिल्ली आणि प्रमुख आहे रवी सिन्हा. ओके. आणि IB म्हणजे इंटेलिजंट ब्युरो. तर बघा स्थापना 1887, मुख्यालय दिल्ली आणि प्रमुख आहे तपन कुमार डेका. तर IB म्हटलं तर तपन कुमार डेका आणि रॉ म्हटलं तर रवी सिन्हा. ओके, दोन्ही पॉईंट क्लिअर ठेवा मित्रांनो. ओके, चला. त्यानंतर रस्ता सुरक्षा दल स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते ठरलेलं आहे पंजाब. ओके. त्यानंतर मुख्यमंत्री आहे तिथले भगवंत सिंग, जे की आप पक्षाचे आहे. भगवंत सिंग मान, जे की आप पक्षाचे आहे. राईट टू वॉक देणारं पहिलं राज्य पंजाब आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर राईट टू हेल्थ देणारं पहिलं राज्य जे आहे ते आहे राजस्थान. त्यानंतर राज्य जलचर प्राणी बघून घ्या. महाराष्ट्राचा जो राज्य मासा आहे तो आहे सिल्वर पॉपलेट. गुजरातचा राज्य मासा घोल मासा आणि सिक्कीमचा जो राज्य मासा आहे तो आहे कॉपर महासीर. पाठ ठेवा. एक प्रश्न तर येणार तुम्हाला याच्यामधला. आणि अलीकडेच उत्तर प्रदेशने राज्य जलचर मासा म्हणून डॉल्फिनला घोषित केलेलं आहे. त्यानंतर डॉल्फिन संशोधन केंद्र कुठं आहे मग तर ते आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, पटना बिहार या ठिकाणी. आणि डॉल्फिन दिवस 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो. मोस्ट IMP करा. त्यानंतर काही प्राणी प्रकल्प बघूया. 1972ला सिंह प्रकल्प होता. 1973ला व्याघ्र प्रकल्प. 1975 मगर प्रकल्प. 1987 गेंडा प्रकल्प आणि 1992 आहे हत्ती प्रकल्प. डोळ्या लावणीसाठी विचारला जाऊ शकतो हा प्रश्न, व्यवस्थित पाठ करून घ्या. ठीक आहे. हे 2 तर पाठच आहे. 72, 73, 75, 87, 92 कसं पाठ ठेवा. मगरापेक्षा गेंडा मोठा, गेंडापेक्षा हत्ती मोठा. सो असं क्लिअर ठेवा. काही ना काही करा आणि पाठ करा. त्यानंतर जागतिक गेंडा दिवस 22 सप्टेंबर, जागतिक हत्ती दिवस 12 ऑगस्ट, तर जागतिक व्याघ्र दिवस असतो 28 मे 2023 रोजी झालेले होते.
कारण या दिवशी विदा सावरकर यांची जयंती असते आणि विदा सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 मध्ये झालेला होता. 140 वर्षे त्यांच्या जयंतीला पूर्ण झालेले आहे. भगूर नाशिक या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. नवीन संसदेचा आकार आहे त्रिकोणाकृती. वास्तुकार कोण आहे मग नवीन संसदेचे? ते आहे विमल पटेल. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, लोकसभाचं जे आकार आहे तो कमळासारखा आहे, तर राज्यसभेचा आकार हा मोरासारखा आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2000-2001चं आहे. संत गाडगेबाबा शहरी स्वच्छता अभियान 2001-1-2चं आहे. संत तुकाराम वनग्राम योजना 2006. एक प्रश्न विचारलेला होता की वनग्राम योजना कोणाच्या नावावर आहे? तर संत तुकाराम यांच्या नावावर आहे. वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वनचरे. लक्षात असू द्या. तर 2006. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान 15 ऑगस्ट 2007. मोस्ट टाइम पे करा. 15 ऑगस्ट 2007. पंचायत राजमधून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि एक आहे मिड डे मील योजना, मध्यान्ह आहार योजना 15 ऑगस्ट 1995ला सुरू झाली होती. नंतर ते PM पोषण 2021 या योजनेमध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. आता रोजगार हमी योजनेबद्दल थोडी इन्फॉर्मेशन बघा की रोजगार हमी योजना संबंधित जे जनक आहे ते आहे रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे, तासगाव, सांगली, महाराष्ट्र. आणि लक्षात असू द्या नरेगा म्हणजेच होते नॅशनल रुरल गॅरंटी प्रोग्राम स्कीम. ठीक आहे. तर लक्षात असू द्या 2 फेब्रुवारी 2006ला सुरुवात झाली होती 200 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर. मग संपूर्ण भारतात आपण 1 एप्रिल 2008ला लागू केली होती. ओके. आणि महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलेलं होतं. 2 ऑक्टोबर 2009ला त्यांची 140वी जयंती होती. महात्मा गांधी यांची 140वी जयंती होती. ठीक आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना. मग काय आहे या योजनेमध्ये? कुटुंबातील एकाच व्यक्तीला रोजगार दिला जातो, अकुशल व्यक्तीला. 15 दिवसाच्या आत काम मिळेल तुम्हाला अर्ज केल्यानंतर. 5 किलोमीटरच्या आत मिळेल. आणि महाराष्ट्र मजुरी दर किती आहे? 273. आणि महत्त्वाचं म्हणजे किती दिवसासाठी रोजगार असतो? 100 दिवसासाठी. हा STI मेन्समध्ये प्रश्न विचारलेला होता. ओके. महाराष्ट्रात सध्या मजुरी दर 273 आहे. सर्वात जास्त मजुरी दर आहे हरियाणा 357. आता हे मजुरी दर कमी जास्त होत राहतात, या बाबतीत थोडं अपडेट राहत चला. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ संरक्षण दिवस असतो. ठीक आहे. कारण रामसर करार 2 फेब्रुवारी 1971 मध्ये झालेला होता. लक्षात असू द्या. मात्र याची अंमलबजावणी 1975. आणि भारताने कधी स्वीकार केला? 1 फेब्रुवारी 1982. लक्षात घ्या. 2 फेब्रुवारी नाही, 1 फेब्रुवारी 1982. उद्देश आहे पाणथळ दलदलयुक्त जमिनीचे संरक्षण करणे. आणि लक्षात असू द्या जी दलदलयुक्त जमीन असते त्याच्यातून CH4 म्हणजे मिथेन वायू निघत असतो. म्हणजे तांदळाची भाताची जी शेती असते ज्याच्यातून मिथेन वायू निघत असतो. ओके. भारतात सर्वाधिक आता 80 रामसर स्थळे झालेले आहे मित्रांनो. भारतात 80 रामसर स्थळे झाले आहे. पहिले 75, आता आणखी 5 वाढलेले आहे, असे 80 झालेले आहे. त्यापैकी सर्वाधिक 16 तामिळनाडूला आहे. मोस्ट टाइम पे करा. महाराष्ट्रात फक्त 3च आहे. नांदूर मध्यमेश्वर, नाशिक, लोणार सरोवर बुलढाणा, खाऱ्या पाण्याचं सरोवर कपाताने तयार झालं. आणि फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे 2022. म्हणजे 19, 20 आणि 22 अलीकडेच यांना दर्जा मिळालेला आहे. न्यूरालिंक हे काय आहे? तर ही पहिली मानवी मेंदू चिप आहे. एलॉन मस्कची संबंधित आहे. लक्षात असू द्या. त्यांच्या कंपनीने शोधून काढलेली आहे. देशातील हिमबिबट्यांची संख्या 718 झाली आहे. सर्वाधिक हिमबिबटे लडाखला आहे 477. आणि राज्यामध्ये म्हटलं तर 124 उत्तराखंड. आणि हिमबिबट्याला राष्ट्रीय सिंबल म्हणून कोणी घोषित केलेला आहे? राष्ट्रीय चिन्ह किर्गिस्तान, ज्यांच्यासोबत आपला खंजर नावाचा युद्ध सराव असतो. लक्षात असू द्या. ठीक आहे. चला त्यानंतर पहा उत्तराखंडचा राज्यपाणी हिमबिबट्या आहे. भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून उत्तराखंड. मोस्ट टाइम पे करा. वन व्यवस्थापन संस्था म्हटलं तर भोपाळ, पण वन संशोधन म्हटलं तर डेहराडून. ओके. आणि वन्यजीव संस्थासुद्धा डेहराडून. मोस्ट टाइम पे करा. त्यानंतर पहा महाराष्ट्रातील पहिले पॉस्को म्हणजे काय? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स, म्हणजे लहान मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करणे. ओके. पॉस्को कायदा कधीचा? 2012चा. तर याच्या अंतर्गत पहिलं न्यायालय शिवाजीनगर पुणे या ठिकाणी स्थापन केलं जात आहे ना. इम्पॉर्टंट क्वेश्चन पाठ करा, 100% येणार. तर P पुणे असं लक्षात ठेवा. ओके. भारतात कौटुंबिक न्यायालय कायदा 1984 मध्ये झाला होता. आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिलं जे कौटुंबिक न्यायालय होतं ते पुणे 1988 आणि दुसरं मुंबई 1989. कायदा मात्र 84चा होता. ठीक आहे. मग लघुवाद न्यायालय कायदा आहे 1882चा लघुवाद न्यायालय कायदा आहे. आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे 2005चा. अवयव दान करणारे भारतातील पहिलं राज्य राजस्थान ठरलं. आणि सेकंड नंबर आपलं महाराष्ट्रच आहे. त्यानंतर आता शेवटचे महत्त्वाचे प्रश्न बघा मित्रांनो. आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त पर्टिक्युलर नॉलेज प्रोव्हाइड करणं. हा सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा आहे. कारण टाईमपास करून काहीही अर्थ नाही मित्रांनो. कारण ज्याला लागायचं आहे त्याला वेळेचं महत्त्व आहे की काय आहे. आणि आपलं चॅनल असं आहे की आपल्या चॅनलवरती तुम्हाला टॉपर मुलं दिसतील जॉईन झालेले. ओके.
ज्यांना कॉमेडी वगैरे ह्या गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी हे चॅनल मुळातच नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे चॅनलमध्ये मी कोणत्याही चित्राचा वगैरे यूज करत नाही, कारण पेपर तुम्हाला ब्लँक पद्धतीनं असतो. ठीक आहे, पेपरमध्ये तुम्हाला ही स्ट्रक्चर दिसणार, कोणतं चित्र वगैरे दिसणार नाही, साहजिकच आहे. त्यामुळं चित्राचा खेळ न करता सरळ सरळ जर आपण पॉईंट टू पॉईंट जर बघत गेलो तर आपल्याला एक पेपरचं फील येणार. तुम्ही बघा कधी या PPTमध्ये तुम्हाला पेपरचं फील येत आहे का बघा. ठीक आहे, याच पद्धतीनं पेपर सेट केलेला असतो. ठीक आहे, त्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे सगळं करत आहे. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी आवडत असेल मित्रांनो, आणि आवडल्यापेक्षा माझं म्हणणं आहे तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करा, अभ्यासात याला उपयोगात आणा, बस नोकरीवर लागा, एवढीच माझी इच्छा आहे. ठीक आहे, तर बघा 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस असतो, तर 27 नोव्हेंबरला राष्ट्रीय अवयवदान दिवस असतो. ठीक आहे, चेक करून घ्याल. राष्ट्रीय कृत्रिम अवयव केंद्र पुण्याला आहे. आणि बघा एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर डोळे 4 तासाच्या आत दान करावे लागतात आणि त्वचा 6 तासाच्या आत दान करावी लागते. ओके, मुलींच्या जन्मदरात वाढ होणारा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली 961 आहे. ठीक आहे, लिंग गुणोत्तरामध्ये गडचिरोली 961. लिंग गुणोत्तर जर म्हटलं साधारण त्याच्यामध्ये भारत येथे 2011 नुसार 943, 2001 मध्ये 933 होता. 2001 मध्ये 933 होता, 10 बिंदूंनी वाढ झाली. आणि महाराष्ट्र 2001 मध्ये लक्षात घ्या 922 होता, तर इथं 7 बिंदूंनी वाढ झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा 943, 929. तर हे होतं लिंग गुणोत्तर. आता भारताचं पण लिंग गुणोत्तरात वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, हे होती महत्त्वाची माहिती. आता इथेच थांबतो. लवकरच आपण लेक्चर घेऊन येऊ पुढचं. तो म्हणजे टेक केअर अँड थँक्यू सो मच.